रेजिस्टरची व्हॅल्यू काढायची कशी, तर इकडे बघा रेजिस्टरची व्हॅल्यू काढायची कशी. तर फॉर एक्झाम्पल समजा ह्या 2 लीड्स आहेत, ज्या मी अगोदर सांगितल्या ह्या लीड्स असतात. ह्याच्या आतमध्ये इथे काय आहे, कंटेनर आहे. हा कंटेनर आहे. ह्या कंटेनरला समजा आपण इकडून थोडासा ब्रेक केला, दाखवण्यासाठी थोडासा काय केला, ब्रेक केला. आतमध्ये स्ट्रक्चर काय आहे दिसण्यासाठी आपण त्याला ब्रेक केला. याच्या आतमध्ये इथे काय आहे, कार्बन ग्राफाईटचं मिक्सचर आहे, ग्रॅन्युअल आहे ते. ठीक आहे, एवढं राहिलं. आता ह्याच्यावरती काय असणार आहे, ह्याच्यावरती कलरची बँड असणार आहे. कारण याची व्हॅल्यू काढणं कशावर डिपेंडिंग असते, तर कलरच्या बँडवरती डिपेंडिंग आहे. इकडे पहिला कलरचा बँड आहे, दुसरा आहे, तिसरा आहे आणि चौथा आहे. असे 4 बँड आहेत. हा आहे फर्स्ट बँड, हा आहे सेकंड बँड, हा आहे थर्ड बँड आणि हा आहे फोर्थ बँड. 4 बँड आहेत समजा. ठीक आहे, आता 4 बँडमध्ये कसं काढायचं कलरचं, त्या कॉम्बिनेशन कसं करायचं. समजा हा पहिला आहे रेड, पहिला रेड आहे, दुसरा पण आहे रेड, समजा तिसरा आहे ऑरेंज आणि फोर्थ आहे गोल्ड. समजा एक रेजिस्टर आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॅल्यू काय आहे, रेड, रेड, ऑरेंज आणि गोल्ड असे कलरचे बँड आहेत. आता ह्याच्यावरती ओळखायचं कसं, रेजिस्टरची व्हॅल्यू काढायची कशी बँडवरून, तर इकडे लक्ष द्या. तुम्हाला एक टेबल लक्षात ठेवावं लागेल. कुठला टेबल असतो, सगळ्यात पहिल्यांदा काहीतरी शॉर्ट फॉर्म आहे टेबलचे, ते लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, बी बी रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ, हे नंबर आहे. बी रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. आता हे शब्द जर तुम्ही लिहून घेतला, त्यावर तुम्हाला कलर लिहायचे. सगळ्यात पहिला कोण आहे, तर ब्लॅक आहे, ब्लॅक. मग ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट आणि नंतर ना गोल्ड आणि सिल्वर आणि नंतर नो कलर. हे कलर आहे. ठीक आहे, कलरचा टेबल आहे. हे कलरचे काय टेबल आहे. पहिल्यांदा ब्लॅक, मग ब्राऊन, मग रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड, सिल्वर, नो कलर. कशी ट्रिक लक्षात ठेवायची, बी रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. इथेपर्यंत लक्षात ठेवला, व्हेरी गुड वाईफ, गोल्ड, सिल्वर, नो कलर. आता ब्लॅकची किंमत किती असते, 0. सुरुवात 0 पासून करायची. त्यानंतर 1, मग 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता गोल्डला असतो ±5%, ±10%, ±20%. ठीक आहे, ह्याला टॉलरन्स म्हणतात. ±5%, 10%, 20%. थोडंफार पुढं मागे असतं नाही का, आन्सर आपल्याला आपण ॲक्युरेट काढू शकत नाही. कारण रेजिस्टर तुम्ही कुठे प्लेस केला ते पण डिपेंडिंग आहे. जर का तुम्ही समजा तुमचं रूम टेम्परेचर जर का जास्त असेल, टेम्परेचर पण तुमच्या रेजिस्टरच्या कॅल्क्युलेशनमध्ये एखादं एरर आणू शकतं. तो एरर प्लस मायनस असू शकतो पुढे मागे, म्हणून आपण ह्या व्हॅल्यू इथे घेतलेल्या. ठीक आहे, आता इथे कलर काय दिला आपल्याला, तर रेड, ऑरेंज, गोल्ड. 4 कलर दिलेले आहेत. आता रेड किती नंबरला आहे, इकडे पाहायचं. रेड किती नंबरला आहे, 2ला आहे. मग आपण इथे काय करणार, ॲज इट इज 2 लिहून घेणार. सेकंड पण रेडच आहे, किती नंबरला आहे, 2लाच आहे. मग इथे पण काय घेणार, 2 लिहून घेणार. 2 व्हॅल्यूज लिहिले की मल्टिप्लायर लावायचा, म्हणजे गुणाकार टाकायचा. 2 व्हॅल्यूज लिहून झाले की गुणाकार टाकायचा. थर्ड कोण आहे, ऑरेंज किती नंबरला आहे, ऑरेंज आहे 3rd नंबरला. मल्टिप्लाय 10⁻³ 10⁻² कायम ठेवायचं, मल्टिप्लाय बाय 10⁻³ नंबरच्या कलर नंतर ठेवायचं. त्यानंतर मल्टिप्लाय करायचं 10⁻² किती नंबरचा कलर आहे, ऑरेंज आहे. ऑरेंज किती नंबरला आहे, 3ला आहे. आता पुढे कोण आहे, गोल्ड आहे, ±5%. आता तुमचं काय, त्या कलर कोडची किंमत. पण अजून तुम्हाला ओहममध्ये मिळालेलं नाही आहे. मग कसं करणार, 2 आता 10⁻³ म्हणजे काय, 1, 2, 3. ठीक आहे, असणार आहे त्याच्यावरती 0 असणार आहे. 3 0 झाले म्हणजे 1, 2, 3 म्हणजे किती झाले, किलो झाला 22 किलो ओहम. हा आहे तुमचा रेजिस्टर. याच्यामध्ये प्लस मायनस काय असेल, 5% असेल. हा तुम्ही काढला काय, रेजिस्टरची तुमच्या व्हॅल्यू काढला. कुठल्या रेजिस्टरची, ज्याचा कलर रेड, ऑरेंज, गोल्ड असेल. आता फॉर एक्झाम्पल आपण दुसरं घेऊ. आपण काय करू, आता एखादी व्हॅल्यू चेंज करून घेऊ.
हाच रेजिस्टर आहे, हा दोन कनेक्टिंग पिन्स आहेत किंवा लीड आहेत, त्याच्यावरती कलरचे बँड आहेत. पहिला कलर आहे समजा, पहिला कलर आहे येलो, पहिला येलो आहे, दुसरा आहे ब्राऊन, सेकंड आहे ब्राऊन, थर्ड आहे ऑरेंज, आणि फिफ्थ आहे गोल्ड. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पहिला आहे येलो, सेकंड आहे ब्राऊन, मग आहे ऑरेंज आणि मग आहे गोल्ड. अशा कंडिशन मध्ये काय होईल त्या सगळ्यात करून बघायचं. पहिला कंडिशनचा येलो कलर किती नंबरला आहे लिस्टमध्ये, तर येलो नंबर आहे इथे 4, व्हॅल्यू किती आहे 4. ऍक्च्युली तो आहे किती नंबरला, 5 नंबरला, 5 नंबरला आहे, पण यातून 0 पासून सुरुवात केल्यामुळे तो 4 ला आला. आता 4 नंबरची व्हॅल्यू काय करणार तुम्ही लिहून घेणार. येलोसाठी येलो 4 नंबरला लिहून 4 नंबर लिहा. आता ब्राऊन कुठे आहे, तर ब्राऊन आहे 1 नंबर, 2 नंबरला, त्याची व्हॅल्यू किती आहे 1. आता दोन कलर लिहून झाले, काय करायचं मल्टिप्लाय बाय 10 करायचं, काय लिहायचं. थर्डला कोण आहे ऑरेंज किती आहे 3 नंबर, थर्ड टाकला वरती प्लस मायनस 5%, प्लस मायनस 5% कशासाठी, तर ह्या नंबरसाठी, कारण गोल्डला काय आहे प्लस मायनस 5% आहे. आता काय होणार 41 पुढे 3 0 1 2 3 ओहम प्लस मायनस 5% काय असेल ते. आता 0 लागले म्हणजे 41 किलो ओहम. हा तुमचा काय झाला, हा झाला तुमचा रेजिस्टर. अशा पद्धतीने रेजिस्टरची काय केली जाते व्हॅल्यू काढली जाते. आता हा जो रेजिस्टर आहे कार्बन कंपोजिशन रेजिस्टर, याला टर्मिनल्स नाही आहेत, म्हणजे याला प्लस मायनस नसतो. तुम्ही असाही लावू शकता, असाही लावू शकता सर्किटमध्ये, याला प्लस मायनस साईन नसतो. ठीक आहे, हा आहे रेजिस्टर म्हणजे काय अपोज करणे, रेजिस्ट करणे, विरोध करणे, येणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लोला विरोध करणे. का करणे, कारण पुढचं सर्किट काय व्हायला पाहिजे, जे लो व्होल्टेजवरती चालणार आहे ते हाय व्होल्टेजमुळे खराब होऊ नये. त्यामुळे आपण हे इलेक्ट्रिक डिव्हाइस, जेवढे स्मार्ट डिव्हाइस, आपला सेलफोन असेल, माझं वॉच आहे, काही असेल जे स्मार्ट डिव्हाइस आहेत, प्रत्येकामध्ये रेजिस्टर हा लावावाच लागतो. कारण व्होल्टेज दरवेळेस तुम्हाला हवं तेवढंच येईल असं होत नाही. कधी कधी व्होल्टेजमध्ये फरक पडत असतो, त्यावेळेस तुमचा जो डिव्हाइसचा पुढचा जो भाग असेल, पुढचं जे स्ट्रक्चर असेल ते खराब होऊ नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये रेजिस्टर लावत असतो. हा आहे तुमचा रेजिस्टर हा आहे कार्बन कंपोजिशन रेजिस्टर, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्राफाइट आणि कार्बनचं ग्रॅन्युलर मिक्सचर असतं. ग्राफाइटला 2 लीड असतात, त्याला कनेक्टिंग पिन्स म्हणतात, कनेक्टिंग लीड्स म्हणतात, तुम्ही काही म्हणू शकता. हा आहे बाहेरचा तुमचा प्रोटेक्टिव्ह लेयर, जो की आतल्या कार्बन ग्रॅन्युलला काय करेल, मिक्सचरला नीट ठेवेल, म्हणजे ते बाहेर जाणार नाही. कंटेनर आहे ना, हा प्रोटेक्शन लेयर आहे, त्याच्या आतमध्ये हे मिक्सचर आहे, याच्यावरती बँड आहेत. बँड कमी जास्त असू शकतात, 5 बँड पण असू शकतात. आपण 4चे एक्झाम्पल पाहिलेलं आहे, 1 2 3 4 बँड पाहिलेले आहेत. पहिले 2 बँड ॲज इट इज घ्यायचे, तिसऱ्या बँडच्या वेळेस मल्टिप्लायर टाकायचा, म्हणजे मल्टिप्लायर टाकायचा, फोर्थला मल्टिप्लायर म्हणतात, थर्डला मल्टिप्लायर म्हणतात, म्हणून 10⁻³ काय घेतलं, कारण ऑरेंज कलर आहे 3 नंबरला, ऑरेंज इथे 3 नंबर असल्यामुळे 3 घेतला. प्लस मायनस 5% काय घेतलं, कारण फोर्थ बँड गोल्ड होता, गोल्डला प्लस मायनस 5% आहे. आन्सर आलं 41 किलो ओहम. हे आहे तुमचा रेजिस्टर.